आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 500 वर्गखोल्या निर्लेखन करण्याचं जिल्हा परिषदेने पुढे प्रस्ताव पाठवलेला आहे। जवळपास हजारो नादुरुस्त खोल्यातून लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये कोराळ या गावी रात्री भिंत पडून स्लॅब पडून दुर्घटना घडली। ती जर दिवसा घडली असती तर कदाचित आपल्याला वेगळंच काहीतरी दिसलं असतं। याची जाणीव आम्ही या ठिकाणी दिशा समितीच्या बैठकीमध्ये करून दिली। डीपीसीचा निधी रोखला गेल्यामुळे त्या ठिकाणी वर्गखोल्यांचं बांधकाम थांबलेलं आहे, संरक्षक भिंतीचं बांधकाम थांबलेलं आहे, शौचालयाचे बांधकाम थांबलेलं आहे। आम्ही पर्याय म्हणून राष्ट्रीयकृत बँका असतील, कंपन्या असतील, यांचा CSR तो शौचालयासाठी स्वच्छतागृहासाठी वापरता येईल का याचा विचार या बैठकीमध्ये केलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। येणाऱ्या वर्षभरामध्ये शौचालयासाठी, स्वच्छतागृहासाठी आणि शाळेतील क्रीडांगणासाठी वेगळ्या पद्धतीनं काम करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देता येईल का याचा विचार या बैठकीमध्ये केला गेलेला आहे। आता विद्यार्थी संख्या आणि वर्गखोल्या याचं एक गणित आहे। जर जितके वर्ग तेवढे शिक्षक आणि तेवढे वर्गखोल्या पाहिजेत। आता शिक्षकांची संख्या कमी होते आहे, वर्गखोल्यांची संख्या कमी होणार आहे। शासनाचा निर्णय आहे 15 मार्च 2024 पटसंख्येचा। त्याला विरोध आमचा राज्यस्तरावरून सुरू आहे, परंतु दुसरीकडून आम्ही शिक्षकांना देखील आवाहन करतो आहोत की आपल्या शाळा वाचवायच्या असतील, गोरगरिबांच्या शाळा वाचवायच्या असतील तर आपल्या पटसंख्या वाढवा। त्याचाही विचार आज दिशा समितीच्या बैठकीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।